नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्वजण? छान असणारच, कारण आपण एवढे छान व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. आज एक अशाच महत्त्वाच्या टॉपिक्सवर मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. तो टॉपिक्स म्हणजे काय, तर एक चूक घडली आणि डायरेक्टली 60 लाख रुपयाचा हॉस्पिटलचा खर्च त्या कुटुंबावर आला आणि त्या कारणामुळे त्यांना राहतं घर विकावं लागलं. त्याच गोष्टीसाठी ते माझ्याकडे पाठीमागच्या 2 महिन्या अगोदर आले होते. त्यांना या गोष्टीतून बाहेर पडायचं होतं, पण शेवटी कुठलाही ऑप्शन नव्हता. आणि ज्यावेळेस आपण रिटायरमेंट स्टेजला असतो त्यावेळेस त्यांना घर विकण्याची वेळ आली होती. ही कोणती गोष्ट घडली किंवा काय कशामुळे त्यांना ही अडचण आली, तर थोडंसं आपण डीपमध्ये डिस्कस करणार आहोत. याच्या पहिल्या पार्टमध्ये त्यांचा 60 लाख रुपयाचा जो काही हॉस्पिटलचा खर्च आला तो कोणत्या कारणामुळे आला किंवा त्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे होती ते बघणार आहोत. आणि दुसऱ्या पार्टमध्ये मग यातून बाहेर काढण्यासाठी काय उपाययोजना आपल्याला करता येतील, ते आम्ही कशापर्यंत त्यांना गायडन्स केलं ते आपण बघणार आहोत. नमस्कार. माझ्याकडे 1-2 महिने अगोदर एक क्लायंट्स मीटिंगसाठी आले होते. फर्स्ट टाइम ते मीटिंगला आल्यानंतर त्यांनी सांगितलं की सर, आमच्यावर एक 60 लाख रुपयाचं कर्ज आहे आणि त्यातून आम्हाला बाहेर पडायचं आहे. पण ते कर्ज पण त्यांनी छोटे कर्ज घेतलेले होते, ज्याच्यामध्ये पर्सनल लोन, होम लोन वगैरे बरेचसे होते. ज्यावेळेस त्यांना मी विचारलं की हे अशी कुठली घटना घडली की ज्यामुळे तुम्हाला कर्ज घ्यायची वेळ आली, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की सर मी म्हणजे 10 वर्ष अगोदर आमच्या फॅमिलीमध्ये वडिलांना काही कारणास्तव हॉस्पिटलाइज करायची वेळ आली आणि तो क्रिटिकल इलनेसमुळे दरवर्षी त्यांचा खर्च 8 ते 10 लाख रुपये होत गेला. असं जवळजवळ आम्ही 6 वर्ष खर्च केला आणि 6 वर्ष ट्रीटमेंटमध्ये 60 ते 62 लाख रुपयाचं कर्ज त्यांच्यावर झालं. ऑलरेडी त्यांनी घर EMI वर घेतलं होतं, बाकीच्या गोष्टी EMI वर होत्या आणि त्यात हे 60 लाखाचं कर्ज. मग तरी पण त्यांनी जवळजवळ पाठीमागचे 3 ते 4 वर्ष ते कर्ज कमी करायचा प्रयत्न केला, पण ते कमी होत नव्हतं, ते कर्ज वाढतच चाललेलं होतं. एका हॉस्पिटलच्या मिस्टेकमुळे किंवा आपण बऱ्याच वेळा काय होतं की आपण मेडिक्लेम करतो, हजबंड वाईफ मुलगा हे आपण मेडिक्लेम करतो, पण आपले आईवडील असतील किंवा डिपेंडंट जे भाऊ बहीण आहेत, म्हणजे इन केस जर कधी कुणाला प्रॉब्लेम आला तर त्यातला पहिला फोन तुम्हाला येऊ शकतो. अशा व्यक्तीचा सुद्धा मेडिक्लेम करून देण्याची किंवा करून घेण्याची जबाबदारी आपली आहे. मग त्यामध्ये त्यांचं कर्ज झाल्यानंतर आम्ही सर्व गोष्टी त्यांच्या चेक केल्या आणि मग सेकंड पार्टमध्ये आम्ही त्यांना काय गोष्टी सांगितल्या आपण ते बघूया. आता ज्यावेळेस आम्ही त्यांचं पूर्ण इन्कम चेक केलं तर इन्कममध्ये काहीही ॲडजस्टमेंट करण्यासारखा स्कोप नव्हता, कारण त्यांच्या मंथली अर्निंग जे येत होतं त्याच्या जवळजवळ 98 to 99% म्हणजे पूर्णच अमाऊंट EMI वगैरे इकडे तिकडे ती ॲडजस्ट होत होती आणि त्याचबरोबर काही त्यांच्यावर पर्सनल डेप्ट सुद्धा वाढत चाललेल्या होत्या. पर्सनल डेप्ट म्हणजे कुठल्या, की त्यांचे फ्रेंड्स, मित्र, नातेवाईक यांच्याकडून ते पैसे थोडे कर्जाने घेत होते. तर ते पण कर्ज वाढल्यामुळे त्यांना ते पूर्ण मॅनेज करणं अशक्य होत चाललं होतं. म्हणजे आता यामध्ये आम्ही रिस्ट्रक्चरिंग करायचा ऑप्शन चेक केला तर ऑलरेडी त्यांनी त्यांच्या घरावर एक होम लोन सुद्धा रिस्ट्रक्चरिंग केलेलं होतं, त्यामुळे तिथं पण ऑप्शन नव्हता. दुसरं ऑप्शन प्रॉपर्टी पण काही नाहीये. तिसरं ऑप्शन काही पर्सनल लोन टॉकअप करून तो पण ऑप्शन नाहीये. मग चौथा अनालिसिस आम्ही सर्व अनालिसिस केल्यानंतर त्यांना सांगितलं की सर, यातून जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर आपल्याला राहतं घर ते सेल आउट करावं लागणार आहे, तरच तुम्ही EMI मधून बाहेर पडाल, कारण दुसरा कुठलाही ऑप्शन त्यांच्याकडे अवेलेबल नव्हता. कारण बाहेरच्या सुद्धा पर्सनल डेप्ट त्या व्यक्तीकडे 10 ते 15 लाख रुपयाच्या इन्हॅन्स झालेल्या होत्या, हे पर्सनल लोन सोडून. मग ते सर्व डिसिजन नंतर त्यांनी घर विकायचा डिसिजन घेतला आणि ते घर सेल केल्यानंतर सर्व कर्ज फिटल्यानंतर ते रेंटल घरामध्ये शिफ्ट झाले आणि जवळपास त्यांची एक महिन्याला 70 ते 80 हजार रुपये शिल्लक राहायला लागली. त्यावेळेस मी त्यांना सजेस्ट केले की 70 ते 80 हजार रुपये तुम्ही सेव्हिंग करा, म्हणजे पुढच्या 8 ते 10 वर्षामध्ये तुम्हाला घ्यायचं तुम्ही कॅशमध्ये घरी घेऊ शकता. यापर्यंत त्यांना गायडन्स करून त्यांना मी या स्टेपमधून बाहेर काढलं. यातनं सांगायचं रिझन एकच आहे मित्रांनो, की बघा एक साधी गोष्ट असते, आपण या गोष्टीचा विचार करत नाही. आपण म्हणतो की आपले आईवडील गावी आहेत, आपले भाऊ बहीण चांगल्या तब्येतीने आहेत, त्यांना काय प्रॉब्लेम येणार आहे. पण अशी कदाचित तर कुठली गोष्ट कुणाच्याही फॅमिलीमध्ये नकळतपणे येते आणि त्या कुटुंबाला खूप मोठा आर्थिक लॉस घ्यावा लागतो आणि जवळजवळ एवढा मोठा लॉस येतो की 10 ते 15 वर्ष आयुष्य आपले पाठीमागं जातं फायनान्शियली. त्यामुळं हा जो व्हिडिओ आहे जर आवडला तर नक्की कमेंट करा
आणि कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा की तुम्हाला यामधली कुठली गोष्ट आवडली. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, असेच काही व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो, पण जरी तुम्हाला एखाद्या विषयावर वाटत असेल की मी बोलावं, तर तुम्ही नक्की कमेंट करा आणि हा व्हिडिओ मॅक्झिमम लोकांना शेअर करा. कारण तुमच्या एका शेअरिंगमुळं बरेचसे कुटुंब अशा छोट्या-छोट्या गोष्टीमधून कर्जबाजारी होण्यापासून वाचतील. आणि सर्वात शेवटी महत्त्वाचं, जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.